नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर नगर परिषदेच्या 3 जागांसाठी आज मतदान पार पडतंय। सिन्नरच्या प्रभाग 2च्या मतदान केंद्रावरती बोगस मतदाराला पकडण्यात आलंय। निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे। भावाच्या जागेवरती मतदानासाठी आलेल्या मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर काही काळ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली होती, परंतु या बोगस मतदाराला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नाशिकच्या सिन्नर मतदान केंद्रावर एका बोगस मतदाराला या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा बोगस मतदार आहे। त्याच्या भावाच्या जागेवर तो या ठिकाणी मतदानाला आलेला आहे। या ठिकाणी जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांनी ही संपूर्ण हरकत घेतलेली आहे आणि त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे। आपण जर बघितलं तर त्याच्याकडे बनावट आधार कार्ड देखील मिळून आलेलं आहे। मतदानाला तो आल्यानंतर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्याची संपूर्ण माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर त्याच्या भावाच्या जागेवर तो मतदान करण्यासाठी आल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पोलीस देखील आता मतदान केंद्रावर दाखल झालेले आहे आणि पोलिसांच्या ताब्यात त्याला या ठिकाणी देण्यात येत आहे। एकूण जर बघितलं तर आज नाशिकमधल्या 3 नगर परिषदेसाठी मतदान होते। सिन्नर 3 जागांसाठी मतदान होते, त्यामुळे संपूर्ण बोगस मतदारांवर खरं तर यंत्रणा या ठिकाणी काम करत होती। अगदी सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये हे मतदान सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारचा हा प्रकार नाशिकच्या सिन्नरमध्ये हा समोर आलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर अधिकाऱ्यांच्या समोर जे कागद आहे त्या कागदावर आता त्याची संपूर्ण माहिती घेतली जाते आहे। जे आधार कार्ड त्यांनी आणलेलं होतं ते देखील बोगस असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे आता पोलीस त्याला ताब्यात घेतील आणि पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे नाशिकमधल्या या सिन्नरमधल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये हा संपूर्ण प्रकार आपल्याला घडल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, सिन्नर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।